शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी नागपुरातल्या हिंसाचारावरून विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधलाय। या हिंसाचाराच्या मागे विरोधी पक्षाचा हात आहे का? कारण गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षाचे लोक ज्या प्रकारचे वक्तव्य करतात त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी नरेश म्हस्केंनी केली। तसंच काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी वाहनं फोडली असा आरोप नरेश म्हस्केंनी केला। संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, ज्या पद्धतीने बोलतायत, एकही मुस्लिम समाजाचा नेता याविषयी एकही शब्द बोलत नाहीये। परंतु औरंगजेब जसा ह्यांचा नातेवाईक लागतो, त्यांच्या औरंगजेबाच्या पिढ्यांशी यांचा काही संबंध आहे, अशा पद्धतीने बेतालपणे विरोधी पक्षाचे नेते वक्तव्य करतात। काही विशिष्ट समाजाची लोक हातात दगड गोटे घेऊन, लाठ्या काट्या घेऊन, आडनावं पाहून गाड्या तोडत होते, लोकांवर हल्ले करत होते, पोलिसांवरती कुऱ्हाडीसारख्या हत्याराने सुद्धा मारा करत होते। नागपुरातील दंगलीनंतर अवघ्या काही तासात नागपूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान कोणत्या भागात हा राडा झाला, पोलिसांनी काय कारवाई केली, या संदर्भात नागपूरच्या पोलीस आयुक्तांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे। तर नागपूरमध्ये काल जो हिंसाचार घडला त्या हिंसाचाराला नेमकं जबाबदार कोण आहे, हा हिंसाचार नेमका कुणी केला, या सगळ्याबद्दल आम्ही तिथल्या पोलीस आयुक्तांशी संवाद साधलेला आहे, आपल्याला तो बघायचा आहे। पण आता आणखीन एक महत्त्वाची बातमी येते। प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन नाही। प्रशांत कोरटकरला दिलासा नाहीये। कोल्हापूर सत्र न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून गाजतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, प्रशांत कोरटकरला आता अटक होऊ शकते असं मानायचं का? विलास सर, कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने आत्ताच आहे तो निकाल दिला। यामध्ये प्रशांत कोरटकर याचा जो अंतरिम जामीन होता तो फेटाळला गेलेला आहे। याबाबत गेल्या 3 वेळा आहे त्या सुनावण्या पार पडल्या। या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंनी प्रचंड असा युक्तिवाद आहे तो करण्यात आला होता। सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना प्रशांत कोरटकर कोणत्याही पद्धतीचं तपासाला सहकार्य करत नाही, त्याचा जो फोन आहे तो फॉर्मॅट झाला होता। शिवाय तो जो फरार होता त्या फरार असलेले लोकेशन आहे ते पोलिसांना तपासायचं होते आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं धमकी त्यांनी दिली होती याचा तपास करायचा आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर आम्हाला हवा आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं। याशिवाय प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना प्रशांत कोरटकर हे कोर्टाला आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करत आहेत, कोणत्याही पद्धतीनं ते फरार झालेले नाहीत किंवा फोन सुद्धा त्यांनी जमा करून तपासाला सहकार्य करत असल्याचे मुद्दे मांडले होते आणि त्यामुळे आजच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं। मात्र अखेर कोर्टाने त्यांना जो दिलेला अंतरिम जामीन आहे तो फेटाळलेला आहे। त्यामुळे कोरटकर यांच्या अडचणीमध्ये सध्या वाढ झालेली आहे। आता कोणत्याही क्षणी कोरटकर यांना अटक होऊ शकते आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना जो युक्तिवाद पोलिसांनी केला होता त्याला एक प्रकारचं यश आल्याचं म्हणावं लागेल आणि कोरटकर यांना आता कोल्हापूर पोलीस अटक करणार का, ताब्यात घेणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच गेल्या 3 सुनावणीमध्ये या संदर्भातले मोठा युक्तिवाद आहे तो दोन्ही बाजूंनी पार पडला होता। सुरुवातीला कोर्टाने पहिल्याच दिवशी ज्यावेळी ऍप्लिकेशन केलं होतं त्याच दिवशी आहे ते कोरटकरना अंतरिम जामीन मंजूर केला होता। त्यामुळे 11 मार्चपर्यंत कोरटकरना संरक्षण मिळालं होतं। त्यानंतर पुन्हा ते संरक्षण वाढवत आजपर्यंत त्यांना संरक्षण होतं। मात्र आता कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांचं संरक्षण अटकेपासूनच आहे ते आता दूर झालेलं आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकर यांना अटक होऊ शकते आणि कोल्हापूर पोलीस आता त्यांना अटक करणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच महत्त्वाचं असेल आणि कधी अटक होते हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण जाणार आहोत नागपूरच्या पोलीस आयुक्त नागपूरमधल्या हिंसाचाराच्या बद्दल नेमकं काय सांगतायत आपण जाणून घेऊया। सिंगल यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर